धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती। काल रात्री 12 वाजल्यापासून कळंब तालुक्यात मेघगर्जनेसह पावसानं पुन्हा धुमाकूळ घातलाय। कळंब तालुक्यातील संजीतपूर या गावाला तेरणा नदीपात्रानं आणि बारातेवाडी ओढ्यानं वेढा घातला असून गाव पूर्णपणे पाण्यात बुडालं। पावसानं उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील उरले सुरले सोयाबीन काढले होते, पण आता तेच सोयाबीन पाण्यात तरंगत असल्यानं शेतकरी पुन्हा हताश झालाय। संजीतपूर या गावातले 27 शेतकऱ्यांना बँकेनं कर्जफेडीच्या नोटीस पाठवल्या असतानाच आसमानी संकट आता संजीतपूरवर पुन्हा कोसळलं। भयानक पूर परिस्थिती झालेली आहे, ढगफुटी झालेली आहे। सकाळी ह्या गावचा संपर्क तुटलेला आहे। ही गावाला चिटकून असलेला वडा आहे। वडा येतोय बारातेवाडी पाझर तलावातला। त्याची अशी परिस्थिती झाली की गावाच्या बाहेर निघायची परिस्थिती बेकार झालेली आहे। पाठीमागं शेत आहे, शेतात कमीत कमी 3 फूट पाणी आहे। सगळे लोकांची सोयाबीन गेलेली आहे। गावात धोका निर्माण होण्याची शक्यता वाटायला नदीचं पाणी पलीकडून आणि वड्याचं पाणी गावाला चिटकलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि या पावसामुळे अनेक गावांमध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। तालुक्यातील मांजरा, दसमेगाव, मांडवा, वाशिरा, बावी, पारा या गावातील नद्यांना महापूर आलाय आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तसंच या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। नदीच्या जवळ असणाऱ्या शेतकऱ्याचं सोयाबीन, ऊस, मका ही सगळी पिकं पुरात वाहून गेली आहेत। पावसामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले। तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। धाराशिवच्या कळंब तालुक्यात तुफान पाऊस बरसलाय। निपाणी शिवारात पुलावर पाणी आल्यानं शेतकरी वाहून गेलाय। दूध घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे तो वाहून गेलाय। पोलीस आणि महसूलमधील अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्याचा शोध सुरू आहे। Thank you.